नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आशिष जयपाळ। हा व्हिडिओ 2027 ची तयारी जे करताय आणि इथिक्स आणि एसे ची जी आपलं मॉड्यूल आहे, निबंध आणि नीतिशास्त्राची जी बॅच आहे, जॉईन करायची आहे अशांसाठी या बॅचची सर्व डिटेल देणारा हा व्हिडिओ आहे। सो बॅचचं स्वरूप काय असेल, त्यात आपण नक्की काय करून घेणार आहोत, तुम्हाला या बॅच मधून काय काय नक्की मिळणार आहे, लेक्चरचे टायमिंग काय असतील, कधीपर्यंत आपण कंप्लीट करणार आहोत, ही बॅच का महत्वाची आहे, तुम्ही ही माझ्याकडेच का करायला पाहिजे, या सगळ्याचं डिटेल आन्सर देण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे। तर आपली ही बॅच 20 जुलैला स्टार्ट होणार आहे। बघा की काय झालंय, आपण 2026च्या एमपीएससी साठी 8 जूनला एक बॅच स्टार्ट केली होती। सो त्यानंतर बरेच लोकांनी 27च्या लोकांनी ती आधी जॉईन केली होती। आपण रेकमेंड पण केलं होतं की 27च्या लोकांनी पण ती जॉईन करायला पाहिजे। पण आता काही दिवसांपूर्वी एमपीएससीने काय केलंय, ऑप्शनलचा विषयच बाजूला करून टाकलाय, काढून टाकलाय। त्यामुळे आता मुख्य परीक्षा 1750 मार्काची न राहता फक्त 1250 मार्काची राहील। आधी कसं होतं, जर तुम्हाला चांगला स्कोअर मिळवायचा आहे, मग ते यूपीएससी मध्ये पण होतं की एज मिळवायची ह्या कॉम्पिटिशन मध्ये, बाकीच्या विषयांपेक्षा रिलेटिव्ह मार्जिन जास्त मिळवायची आहे, चांगली रँक मिळवायची आहे, तर त्यासाठी ऑप्शनल आणि इथिक्स एसे हे 1000 मार्क डिसिसिव्ह होते। आता काय झालंय, त्यातले 500 मार्क ऑप्शनलचे बाजूला झालेत आणि या 1250 पैकी 500 मार्क इथिक्स एसेचे जास्त डिसिसिव्ह ठरणार आहेत। म्हणजे जर समजा पर्सेंटेजच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर 40% वेटेज आता इथिक्स आणि एसेचा आहे। अशा विषय आहे की जिथे फक्त हे 40%च्या पर्स्पेक्टिव्हने नाही बघायला पाहिजे, आपल्याला ओव्हरऑल जे मार्क्स येणार आहेत त्याच्यामध्ये याचं पर्सेंटेज जास्त असतं। म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इथे जितकं रिलेटिव्हली तुम्ही जास्त मार्क मिळवू शकता आणि बाकीच्यांपेक्षा स्पर्धेच्या खूप पुढे जाऊ शकता, तितकं बाकी जीएस 1, 2, 3 मध्ये तितकं करता येत नाही। पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी या विषयांसाठी प्रिलिमचा अभ्यास तितका झालेला असल्यामुळे आणि मुख्य परीक्षेला सिलेक्ट झालेला असल्यामुळे मुलांचा बऱ्यापैकी अभ्यास असतो। डिफरन्स कुठे ठरणार आहे याच्या पुढे, इथिक्स, एसे, मेन्स रिलेटेड जे पॉइंट आहेत प्रत्येक जीएस मधले त्या कंटेक्स्ट मध्ये। सो त्या दृष्टीने इथिक्स आणि एसेची 2027 ची तयारी करणाऱ्या मुलांनी जास्त ऍस्पिरेशननी तयारी करायला पाहिजे। म्हणजे ऍस्पिरेशननी तयारी करायला पाहिजे म्हणजे काय, माझे हे दोन विषय चांगले आहेत याच्या पलीकडे जाऊन हे विषय एक्सेप्शनल करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। मी ह्या विषयांना फक्त झालंय माझं, चांगलं आहे, ठीक आहे, याच्या पलीकडे जाऊन या विषयात एक्सलन्स अचीव करू शकतो का, ते टॉप स्कोर ऍस्पायर करू शकतो का, या दृष्टीने बघायला पाहिजे। आता बघा, एक लक्षात घ्या की एमपीएससी प्रिलिम पण या वर्षीची लवकर होण्याची शक्यता आहे। तसं असेल तर आपल्याला हे दोन विषय लवकर कंप्लीट करून प्रिलिम कडे पण शिफ्ट करावं लागेल। सो त्या दृष्टीने आता हे विषय जर तुम्ही चांगले एक्सेप्शनल लेवलला नेली तर प्रिलिम नंतर फक्त रायटिंग, रिव्हिजन यावरती तुम्ही फोकस करू शकता। त्या दृष्टीने हे विषय आता कंप्लीट करायला पाहिजेत। 20 जुलै ते साधारणतः 31 ऑगस्ट पर्यंत या बॅचची फेज 1 असेल। आता हा काय प्रकार आहे लक्षात घ्या, आपण इथिक्स आणि एसे ची बॅच आपली 2 फेजेस मध्ये घेतो। आता 2 फेजेस मध्ये घेतो म्हणजे काय, तर 20 जुलैला ही जी बॅच स्टार्ट होणार आहे तर त्याचं लार्जली सिलेबस 31 ऑगस्ट पर्यंत, ऑगस्ट एंड पर्यंत कंप्लीट होईल। मग या फेज मध्ये आपण काय करणार आहोत, तर सोमवार ते शुक्रवार लेक्चर असेल आणि रविवारी टेस्ट असेल। ही कंपल्सरी असेल, दर रविवारी तुम्हाला काय करायचे, एक टेस्ट द्यायचे, जेवढा सिलेबस कंप्लीट होईल तेवढा। एसेची एक टेस्ट आणि इथिक्सची एक मायक्रो सेक्शनल टेस्ट आपल्याला द्यायची। सो या फेज मध्ये आपण सिलेबस वरती कंट्रोल मिळवणार आहोत, अभ्यास आपला कंप्लीट करणार आहोत। पण दुसरी फेज जी असेल ती थोडीशी आपण कंटिन्यू ठेवणार आहोत। पण मला कल्पना आहे की आपल्याला प्रिलिम कडे शिफ्ट व्हायचं आहे, आपले बाकीचे विषय आहेत, त्यामुळे या दुसऱ्या फेज मध्ये आपण फक्त एक शनिवारी लेक्चर घेणार आहोत आणि रविवारची टेस्ट आणखी 1 महिना कंटिन्यू ठेवणार आहोत। सो एक साधारण 2.5 ते 3 महिने आपल्याला लिहायचं आहे, कंटिन्युअसली लिहायचं आहे। म्हणजे माझं असं म्हणणं असतं की एसे साठी, इथिक्स साठी जी रिदम लागते, लिंक लागते, त्यासाठी एक किमान 10 ते 12 पेपर तरी त्या विषयांचे लिहिले पाहिजे। इथिक्सचे 10, एसेचे 10, तितके अग्रेसिव्हली आपण ते पेपर या ह्याच्यामध्ये बॅच मध्ये लिहून घेतो।
मग या फेज 2 मध्ये शनिवारी जे लेक्चर असेल ते कशासाठी असेल, तर ते कंटेंट आपलं रिवाइज करायला, हे कंटेंट इंटरनलाइज करायला. मला माहिती आहे, मला समजलंय, याच्या पलीकडे जाऊन त्या कंटेंटवरती ऍब्सोल्यूट कंट्रोल मिळवायला, या दृष्टीने ही दुसरी फेज आपण हे केलेली आहे. सो सिलेबस कंप्लीट केला आणि सोडून दिलं, अशा प्रकारे आपली ही बॅचचं नेचर नाहीये. ओके. आता इथिक्स आणि एसेला लार्जली 4 गोष्टी लागतात बघा. काय काय लागतं आणि त्या 4ही रिक्वायरमेंट आपण बॅच मध्ये कशा कव्हर करतो याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे. सो एक तर या विषयांना लागते तुमची लँग्वेज, भाषा. सो बाकी कुठल्या जीएस मध्ये तुमचं ग्रामर, लँग्वेज इतकी तपासली जाणार नाही, पण इथिक्सची आणि एसेची थोडं लिंग्विस्टिक तो सेन्स असणं, भाषेवरती प्रभुत्व असणं गरजेचं आहे. कारण एसे हा थोडा लिटररी आणि फिलॉसॉफिकल वेनी विचारला जातो. इथिक्स पण फिलॉसॉफीची ब्रँच आहे, त्यामुळे त्या प्रकारची भाषा आपल्याला विकसित करावी लागेल. सो आपण त्यावरती फोकस करतो. म्हणजे लेक्चरमध्ये तुम्हाला जी परिभाषा सांगितली जाईल, आपले जी कंटेंटची पुस्तकं आहेत, या सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला एक व्यवच्छेदक लक्षण दिसेल, ते म्हणजे भाषेवरती असलेली पकड किंवा प्रभुत्व. दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे, आता अर्थात जे दर आठवड्याला आपण लिहिणार आहे त्याच्यातून लँग्वेज पण डेव्हलप होणार आहे. दुसरं कंटेंट, चांगल्या दर्जाचं कंटेंट निश्चितपणे चांगला परिणाम करतं. तर चांगल्या दर्जाचं कंटेंट म्हणजे काय, आपण जी पुस्तकं तुम्हाला देणार आहोत, इथिक्सचं पुस्तक आहे, एसेचं पुस्तक आहे, तर यातलं कंटेंट दर्जेदार संदर्भ ग्रंथातून बनवलेलं आहे. इथिक्सचे जे 3 आयाम आहेत, तत्वज्ञानात्मक, प्रशासकीय नीतिशास्त्राचा, मानसशास्त्राचा, इमोशनल इंटेलिजन्स आणि ऍटिट्यूड सारखे टॉपिक, या सर्वांना न्याय देणारं असं क्वालिटी ते मटेरियल आहे. यासोबत लेक्चर मधल्या प्रोसेसिंग मध्ये, लेक्चर मधल्या कंटेंट मधून तुम्हाला हाय क्वालिटी कंटेंट मिळणार आहे. सो असं होणार नाहीये की ही लेक्चर केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी सर्च करावा लागतोय, एक्स्ट्रा काहीतरी कंटेंटसाठी धडपडावं लागतंय. म्हणजे मी म्हणतो मेन्सला 2 प्रकारचं कंटेंट लागतं. एक केक म्हणजे बेसिक कंटेंट, आणि चेरी म्हणजे काय, व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग जबरदस्त असं कंटेंट, मसाला. दोन्ही प्रकारचं कंटेंट, केक आणि चेरी, तुम्हाला ह्याच बॅच मधून मिळेल. सो एक्सटेन्सिव्हली चांगलं कंटेंट वरती आपण काम करणार आहोत, त्यामुळे त्याचं आत्ता काम झालं पाहिजे पूर्व परीक्षेच्या आधी. तिसरी गोष्ट आपल्याला करायची ती आहे थॉट प्रोसेस वरती काम. निबंधाच्या शीर्षकाला कसं डिकोड करायचं, एखाद्या इथिक्सच्या प्रश्नाकडे कसं बघायचं, ओव्हरऑल या लेक्चर मधून महिलांच्या प्रश्नाकडे बघण्याची, आनंद या संकल्पनेकडे बघण्याची, सिलेबस मधल्या वेगवेगळ्या पॉइंटकडे बघण्याची तुमची एक स्वतंत्र दृष्टी, एक थॉट प्रोसेस डेव्हलप होईल. सो त्या थॉट प्रोसेस रिलेटेड आपल्याला काम करायचंय. आणि चौथं आहे ते आहे हे कसं स्ट्रक्चर मध्ये बसवायचं, आन्सर रायटिंग स्किल एन्हान्समेंट. मला माहिती आहे, त्याच्या पलीकडे जाऊन ते युटिलाइज कसं करायचं, अप्रोप्रिएट जागी कसं युटिलाइज करायचं, यासाठी आपण 2 काम करतो. एक, लेक्चर्स मध्येच तुम्हाला स्ट्रक्चरिंगच्या ऍक्टिव्हिटी घेतो. म्हणजे एक प्रश्न दिला जाईल तुम्हाला, रोज तुमच्या ग्रुपमध्ये एक प्रश्न पाठवला जाईल, त्याला स्ट्रक्चर करणं अपेक्षित आहे. मग त्यात इंट्रोडक्शन काय पाहिजे होती, हेडिंग काय द्यायला पाहिजे होती, कन्क्लुजन काय पाहिजे होतं, पहिला मुद्दा कोणता लिहिला पाहिजे होता, दुसरा कोणता मुद्दा लिहिला पाहिजे होता, याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन करतो. सो बघा, एक सिंपल, सोमवार ते शुक्रवार आपण कंटेंट आणि स्ट्रक्चरिंग वरती काम करतो, आन्सर रायटिंग स्किल एन्हान्समेंट वरती काम करतो. शनिवार इज फॉर रिव्हिजन. शनिवार कशासाठी आहे, रिव्हिजन साठी, आणि रविवार आहे तो आहे एक्झिक्युशन साठी, टेस्ट देणं. ज्या प्रकारची इकोसिस्टीम, ज्या प्रकारचं टेस्टचं महत्व किंवा लिहिलंच पाहिजे अशा प्रकारचं करेज आपण डेव्हलप करतो, तसं हार्डली कुठे केलं जातं. आन्सर रायटिंगचं जे कल्चर अपेक्षित आहे ते कल्चर आपण याच्यामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करतो. सो तुम्ही टेस्ट देण्यासाठी तुम्हाला प्रेरित केलं जाईल. तुमचा कम्फर्ट झोन जो आहे रायटिंगचा, तो सुरुवातीलाच इनिशियली ब्रेक केला जाईल, कारण पहिल्याच आठवड्यात आपण निबंध लिहिण्यापासूनच सुरुवात करतो. सो ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात करतोय आपण. म्हणजे लिखाण, लक्षात ठेवणं, आन्सर स्ट्रक्चर करणं आणि चांगलं कंटेंट वापरणं, ही सगळी जी प्रोसेस आहे ती याच्यामधूनच, लेक्चर मधूनच होणार आहे. बॅचचं स्ट्रक्चरिंग किंवा
बॅचचं जे स्वरूप आपण ठेवलेलं आहे ती परीक्षेची रिक्वायरमेंट आणि तुमची गरज या दोन्हीचा विचार करून ठेवलेला आहे. म्हणजे काय करणार आहोत आपण, तर दुपारी लेक्चर ठेवणार आहोत. 2 ते 5 आपलं लेक्चरचा टायमिंग असेल रोजच्या. सकाळी रविवारी टेस्ट असेल. हे का, तर सकाळी आणि संध्याकाळी तुमचा टाइम तुम्ही प्रोडक्टिव्हिटीली स्वतःच्या अभ्यासासाठी युटिलाइज करा आणि दुपारची प्रोडक्टिव्हिटी आपण क्लासमध्ये इन्शुअर करूया. असं करून दिवसभराचं तुमचं एक प्रोडक्टिव्ह टाइम टेबल बनेल. त्यासोबत बाकीच्या विषयांची तयारी कशी करायची, ओव्हरऑल तुमचा स्वतःचा प्लॅन कसा असायला पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला गाईड नक्की करेन. ही बॅच जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं मोफत मिळतील. बॅचचे 3 कंपोनंट आहेत, लेक्चर्स, टेस्ट सिरीज आणि पुस्तकं. ह्या एकाच बॅचमध्ये ह्या तिन्ही गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. आता प्रश्न राहिला पुढचा, की ही बॅच तुम्ही इथे जॉईन करण्यासाठीचं माझं क्रेडेन्शियल काय आहे, किंवा मी हे विषय शिकवावे यासाठी माझी काय पात्रता आहे याच्याबद्दल ब्रीफली मी तुम्हाला सांगतो. सो ज्यांना समजा आयडिया नाही, माझं नाव डॉक्टर आशिष जेतपाळ. मी UPSCच्या 4 मुख्य परीक्षा 2019 ते 2022 दिलेल्या आहेत आणि इथिक्स आणि एसे विषयात मी टॉप स्कोरर होतो. UPSCच्या एसे मध्ये सतत मला 140 प्लस मार्क्स आहेत 4 मुख्य परीक्षांमध्ये. इथिक्स मध्ये पण माझा चांगला हाय स्कोर होता. ते प्रूव्हन स्ट्रॅटेजी असणार आहे. काय नक्की करायला पाहिजे, ऍक्च्युअल एक्झाम मध्ये काय होतं याचा एक क्लिअर सेन्स तुम्हाला मिळू शकतो. दुसरं, मी या विषयांमध्ये गेल्या काही वर्षांपासून शिकवत सुद्धा आहे आणि ऍट द सेम टाइम या विषयांवरती एक्सटेन्सिव्हली लिखाण सुद्धा केलेलं आहे. म्हणजे यामध्ये निबंध कोश आणि विचार विमर्श हे माझं पुस्तक सुद्धा आपण आणलेलं आहे बाजारात. UPSC मध्ये मॉक टेस्ट लिहित असताना जे मी एसे लिहिले होते ते आणि एसेची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी हे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय सुद्धा झालेलं आहे. याची पहिली आवृत्ती संपलेली आहे आणि मला सांगायला आनंद होतो की आता लवकरच त्याची दुसरी आवृत्ती सुद्धा विस्तारित आणि सुधारित येणार आहे. त्याच्यानंतर समग्र नीतिशास्त्र हे इथिक्सचं टॉपिक वाईज सिलेबस कव्हर करणारं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये इथिक्सच्या सिलेबसमध्ये असलेले सगळे मुद्दे आपण विस्तृत कव्हर केलेले आहेत. याला समग्र असं नाव देण्याचं कारण असं आहे की इथिक्सच्या सिलेबस मधले सगळे जे पॉइंट आहेत त्याचा सर्वंकष विचार करून परत एकदा एक्सेल करण्यासाठी हे पुस्तक आहे. मग भारतीय तत्वज्ञान असेल किंवा प्रशासकीय नीतिशास्त्र आहे, भावनिक बुद्धिमत्ता, अभिवृत्ती सारखे टॉपिक आहेत, हे डिटेलमध्ये याच्यात दिलेले आहेत. सो कंटेंटच्या लेवलला एक्सेप्शनल कंटेंट तुम्हाला मिळेल. याच पुस्तकाची इंग्लिश एडिशन कॉम्प्रिहेन्सिव्ह इथिक्स अवेलेबल आहे, जे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना मिळेल. आणि त्याच्यानंतर इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड नावाचं एक पुस्तक UPSCचे जे आतापर्यंत आलेले PYQ आहे 2013 ते 2024 त्याची डिटेल उत्तर असलेलं हे पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. बॅचच्या विद्यार्थ्यांना ही सर्व पुस्तकं मिळतील. ऍट द सेम टाइम तुमच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणी वगैरे यांना सुद्धा तुम्ही बॅचचा फीडबॅक विचारू शकता. मैत्रेय हे विद्यार्थ्यांच्या सदिच्छेच्या भांडवलावरती आतापर्यंत चाललेलं आहे. कोणत्याही प्रकारचे मार्केटिंग न करता, कोणत्याही प्रकारे मार्केटिंगसाठी भांडवल न वापरता ही सगळ्या बॅचेस रन होत आहेत. यामागे विद्यार्थ्यांनी दिलेलं प्रेम आणि विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. सो तुम्ही आपल्या आजूबाजूच्या असलेल्या या बॅच जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या बॅच बद्दल विचारू शकता. तुम्हाला आणखी काही बॅच बद्दल डाऊट असतील, ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहे. मैत्रेयच्या ऍपवरती लेक्चर लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये असतील. तर बॅच बद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवरती ऑफिसच्या कॉन्टॅक्ट करू शकता किंवा SP कॉलेज समोर जे आपलं ऑफिस आणि क्लासरूम आहे तिथे सुद्धा विजिट करू शकता. 2027 साठी रँक, पोस्ट आणि ह्या स्पर्धा परीक्षेतून बाहेर जाण्याचा रस्ता हा इथिक्स आणि एसेतून जातो. त्यामुळे संधी चुकवू नका. ही बॅच नक्की जॉईन करा. धन्यवाद.